नमस्कार. डेव्हॉन्स ॲग्रो कंपनीतर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण लोणंदगावचे प्रगतशील बागायतदार धनंजय खुडेसाहेब यांच्या 450 डाळिंबच्या प्लॉटवरती उभे आहोत आणि या बागेसाठी त्यांनी डेव्हॉन्स ॲग्रोचे जे काही फर्टिलायझर आणि जैविक खते वापरलेत त्याचा रिझल्ट काय आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्ते. आपण या बागेसाठी डेव्हॉन्स ॲग्रोचं सेंद्रिय खत जे प्लॅन्टोमिल, ग्रोसिल आणि ॲग्रीबुस्ट ह्याला खालून किती दिलेला आहे, किती प्रतिसाद दिले? कसं आहे आता ह्याच्या अगोदरचा विषय वेगळा होता थोडा. बर, म्हणजे आपण काय केलं की अगोदर आपण दुसरंच मटेरियल वापरतो. ओके. तेव्हा आपलं कसं झाला तेल प्रमाण वाढत होतं. तेलकट वाढतं. लय तेल म्हणजे प्रत्येक वेळेस तेलानंच आपण दरवर्षी तेलकटनं बाग सक्सेस होत नव्हती, तेलामुळे बाग जात होती. आपण थोडा याचा बदल केला की तुमचं आपण बघितलं म्हणजे कुटुंब काय कसं आहे. बरोबर. हिशोबाने आपण काय केलं, प्रत्येक झाडाला 1 किलो डोस टाकला. 1 किलो डोस प्रति झाड 1 किलो डोस टाकलेला आहे. मोठ्या जरा 1 किलो डोस टाकलेला आहे आणि दरवर्षी तेल्यामुळे बाग थोडंसं त्यांचं नियोजन हुकत होतं. म्हणजे तेलकटमुळे झाडं जायचं किंवा तेल वाढायचं असा माल येत नव्हता किंवा क्वालिटीचा माल येत नव्हता. बरोबर ना? तर शेतकरी मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही, या वर्षी सेंद्रिय खताचा यूज केल्यामुळे त्यांची बाग अगदी अप्रतिम सेटिंग, साईज, ग्लेजिंग, चमक. आता हार्वेस्टिंगला बाग आलेली आहे. सरासरी आता काल 140 माल मागितलेला आहे. बरोबर, 140 रुपयानं माल हा मागितलेला आहे. काल व्यापारी येऊन गेले. तर पण मला एकच सांगायचं की ऑर्गॅनिक खत जर वापरलं, सेंद्रिय खते जर वापरली तर बाग ह्या क्वालिटीची शेतकरी आणू शकतो आणि चांगल्या प्रकारे पैसे होऊ शकतात. अजून काय तुमचं मत आहे सेंद्रिय बद्दल? कारण आमचा स्वतःचा म्हणजे आम्हीच अभ्यास घेतला नाही. बरोबर. कारण आपण आपल्याकडे 10 वर्षापासून बाग आहे. 10 वर्षापासून बाग आहे. बरं, आपल्याला असं सक्सेस आपल्याला झालं नाही कधी. झालं नाही. हा. ओके. विषय काय झाला माहिती आहे का, आपण हे तुमची जर आपण जे डोस भरला, ओके, ह्याच्यामुळे आपला बरंच म्हणजे उत्पन्नात वाढ झाली. उत्पन्नात वाढ झाली. 10 पटीने वाढ झाली असं आम्हाला म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही सेंद्रिय खत जे डेव्हॉन्स ॲग्रोचे प्लॅन्टोमिल जे शेतकऱ्यांच्या गळ्यातील तयार झालंय ते खत वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधान आहे. बरोबर. असं आम्हाला बघाय आमचं इतर आपण जे आता मिळालं बघाय आसपास आपल्या कसं आहे केल्या फुटलेला तेलकट आता कुठं बघायचं नाही असं. बरोबर. असा बरोबर. विषय. सेंद्रिय खत वापरल्यामुळे तेलकटच्या वर्षी प्रमाण तुम्हाला कमी वाटते, तेलकट नाही नाहीच बघायला. म्हणावं लागलं. बरोबर. हो. चालेल. मग आता अवतीभोवती जे काही डाळिंब बागायतदार आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना काय सांगू शकतात? मला वाटतं ज्याला डाळिंब करायचं किंवा ज्याला शेती करायचं आहे ओके. त्यांना ही जी डोस आहे सेंद्रिय खते ही भरल्याशिवाय ती जी सुधारणा होणार नाही असं सुधारणा मला वाटतं. म्हणजे बरोबर. माझा जे हे सांगतो या Yes, yes. अनुभव ती बोलतोय मी, दुसरं काय नाही. बघा शेतकरी मित्रांनो, मला हेच सांगायचं की खूप कंपनी येतात, कंपनीला आपण नावं ठेवत नाहीये, पण फक्त होतं काय तिथं की ऑर्गॅनिक खतं न वापरल्यामुळे किंवा त्यांचंच घेतल्यामुळं तेलकटला बळी पडावं लागतं. मर रोग हा कंट्रोल होत नाहीये. तर खुडे साहेबांनी आपली सेंद्रिय खतं वापरली, त्यांना छानपैकी रिझल्ट आला. त्याबद्दल धन्यवाद.